शहराकडची यात्रा, गावाकडची जत्रा, शहराकडची यात्रा यायचं असेल तर तिकीट काढूनच यायला लागतं. फुकट. आमच्या गावात जत्रेला यायचं असेल ना फुकट यायचं. आज मग तिकीट फिकीट तसलं काय नसते. कुणी बी या कुणी बी जा, आहो जाओ घर तुम्हाला. शहराकडची यात्रेत पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली असती. रताळी. आमच्या इकडे अजिबात पार्किंग फिरकिंगची कायच व्यवस्था नसती. कुणी बी या आणि कुठं बी गाड्या लावा. पण बाजारात म्हणलं तरी गाड्या लावतो आम्ही. मग येणारी जाणारी लोक बी हँग होतात. गाडी नक्की ही काय ठेवली का पार्किंगला लावली. शहराकडच्या यात्रेत मोठे मोठे लोक येतात. कुणी बी आमच्या गावाकडे कुणी बी यात्रा लिहू शकते. डंगरी थेरडी फिरडी लंगड्यात रिंगत सालपाट्यात कुणी बी येऊ शकते. बारकानी लेकरं बी येतात. जत्रा आमची लय नातखोळा असती. कधी येऊन बघ. शहराकडच्या यात्रेत वाट बघायला लागत नाही. उद्या यात्रा ना तर आम्ही एक दिवस अगोदरच तयारी करतो. महिनाभर आधीच. आम्ही खेडेगावातली महिनाभर आधीच, त्याच्यापेक्षा बी 2-3 महिने आम्ही जत्राची वाट बघत असतो. कारण बाबा बकरी बिकरी बुकिंग करायला लागते आम्हाला. बकरी बिकरी घेऊन ठेवायची. कुठं बाकीची तयारी फेरी आमची. असं आम्हाला असं वाटतं की कधी जत्रा आमची येईन, कधी आम्ही जत्रात फिरण, असं आम्हाला होतं. नुसती एक्साइटमेंट असते आमच्यासाठी. सगळं सण बिन एका बाजूला आणि आमच्या गावची जत्रा एका बाजूला असती आमच्यासाठी. शहराकडच्या यात्रेत खूप महाग महाग वस्तू विकायला येतात. जसं की ड्रोन, लहान मुलांचे एक्सपेन्सिव्ह कार्स, गिटार, अशा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या वस्तू विकायला येतात. खुळखुळे. आमच्या गावात डायरेक्ट खुळखुळे विकायला येतात. खुळखुळं, JCB, रिमोटच्या गाड्या, डम्पिंग पिंपिंग असलंच असतं आमच्याकडे विकायला. आणि बायांचे नथनी फितनी तसलं असते. ते बिल एक्सपेन्सिव्ह नसते. 10,000 रुपये 20-20 रुपयात असते. तसलं रेकॉर्डिंग चालूच असतं कुठल्या बी दुकानापुढे. या मामा या काका कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपये. असलंच असतं आमच्याकडे सगळे. क्वालिटी. शहराकडच्या यात्रेचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10. 5. आमच्याकडे डायरेक्ट लहान लेकरू 5ला जत्रा जाऊन उभं राहते. त्याला डायरेक्ट खुळखोळाच लागतो. खुळखोळा जर नाही दिला तर ती तिथंच रडत बसते. या खुळखोळा. मग अख्ख्या गावात आमची लेकरं खुळखोळा आणि ती बोंग खेकडे पार कान बधीर करून टाकतात लोकांची नुसती. लई चित्रपूर. शहराकडची यात्रा फक्त 2 दिवसच असते. आठवडाभर. आमच्या गावाकडे आठवडाभर यात्रा असती. तमाशा बिमाशा काही एकदम तिघाणा असतो आमच्या यात्रेत. अख्खा वर्षभरात जेवढे लोक कमावतात ना पैसे डायरेक्ट यात्रेत उधळून टाकतात. पाहुणी रावळी सगळी मटणं फिटणं खाऊन ओके मध्ये. त्यामुळे सांगतोय जत्राचं जर नाद करायचं असेल ना तर गावाकडे ये. गावात सगळे टॉपचेच विषय असतात. त्यामुळे गावाकडचा नाद करायचाच नाही. विषय